माझ्याकडे एक न्यूज आहे जी तुला अजून माहितीच नाहीये. तू काय आता दुसऱ्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतेस की काय? नाही यार तसं काही नाहीये, हे खूप वेगळं आहे. काय मग सांग ना. ओके, आता मी जे काही सांगते ते नीट ऐक हा एकदम. तो राधिकाचा भाऊ आहे ना, कोणतरी शिरीष की काहीतरी नाव बघ त्याचं. तर तो राधिकाकडे आला होता काहीतरी फायनान्शियल हेल्प मागायला. बरं, हे सगळं कॉन्व्हर्सेशन ना समिधानी स्वतः ऐकलंय आणि तिने स्वतः मला सांगितलंय. त्याला काहीतरी ना 4 लाख रुपये परत करायचे. त्यांनी कोणत्या तरी ना प्रायव्हेट फायनान्सर कडनं काहीतरी लोन घेतलं होतं आणि आता जर का त्यांनी ते 4 लाख रुपये परत केले नाहीत तर त्याला त्याचं घर सोडावं लागणार आहे. अरे हो, आय रिमेंबर. यू नो ऑल दिस. अगं तो जेव्हा राहायला आला होता ना घरी, तेव्हा तो काहीतरी म्हणाला होता की MKM फायनान्सर म्हणून कोणीतरी आहे, अंधेरीलाच ऑफिस आहे. सो असेल त्याचं काहीतरी. सोड ना, आपल्याला काय घेणं देणं. कॅरी असं काय करतोस? आपण खूप काही करू शकतो. हे बघ सनाया, मला ना ती राधिका आणि तिचा भाऊ यांच्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये. राधिका घर सोडून गेल्यानंतर इथे येऊन त्याने जो माझा अपमान केला ना, माझ्या अजून डोक्यात आहे. मला नाही इंटरेस्ट. अरे इंटरेस्ट आण मग. त्याने तुझा अपमान केला होता ना, मग हीच संधी आहे रिव्हेंज घ्यायची. बरं, तू अशा स्टाईल मध्ये रिव्हेंज घेऊ शकतो ना की त्या दोघांना कळणारच नाही ते. दिस इज आवर गोल्डन चान्स, ट्रस्ट मी. सी, जर तू हे 4 लाख परत भरलेस आणि मग तू त्या दोघांना डेडलाईन दिलीस की या तारखेपर्यंत मला माझे पैसे परत करा, तर विचार कर ना आपण त्यांची काय वाट लावू शकतो. बरं, ते दोघं काही हे पैसे देऊ शकणार नाहीच आहे. प्लस राधिका इमोशनल फूल आहे, ती तिच्या भावासाठी काय वाटेल ते करेल. हो, पण हे सगळं करून काय मिळणार आहे? हे बघ, ते मला ना उगीच मोठेपणा वगैरे नको आहे. अरे गॅरी, तुला कळत कसं नाहीये काही? आपण जे हे उपकार करतोय ना त्यांच्यावर, त्याच्या बदल्यात आपण त्यांना वाटेल ती कंडिशन टाकू शकतो. आय मीन वी कॅन टेल राधिका टू गो फ्रॉम हिअर. तुला कळतंय का? अगं पण आता पण काय गॅरी? हे बघ, राधिकानी ना सतत अपमान केलाय तुझा. बरं, तिला मिरवायचं असतं की माझा नवरा म्हणून, पण ते मिरवून ती काय करते? काहीच नाही करते. सतत तुझी बदनामीच करत आली आहे ना ती. किती डिसरिस्पेक्ट केलाय तुझा, किती त्रास दिलाय तुला. अख्ख्या सोसायटीसाठी गॉसिप झालो माहितीये आपण. हे बघ गॅरी, स्वतःसाठी तरी प्लीज विचार कर. दिस इज द राईट डिसिजन, प्लीज. तू म्हणतेस ते करेक्ट आहे. राधिकाला जर गप्प करायचं असेल ना, तर तिला कुठल्या ना कुठल्या उपकाराच्या ओझ्याखाली आणलं पाहिजे. तिला वाटतं ना मी जबाबदाऱ्या झटकतो दरवेळेला म्हणून. अथर्वची फी भरली होती तेव्हाही ती असंच म्हणाली होती. तिला आणि त्या शिरीषला आता मी दाखवून दे, ज्या पैशांना ते नाही नाही म्हणत असतात ना, तेच पैसे आयुष्य जगायला कसे बरोबर हवे असतात. उद्याच्या उद्या जाऊन त्या शिरीषच्या वतीनं मी पैसे भरून टाकतो. मग बघू राधिकाला आणि शिरीषलाही. देअर यू आर. आता एकदम करेक्ट आहेस तू. आता राधिकाला बोलायला काही चान्स मिळणार नाही. बघ कशी हातपाय जोडत येते तुझ्याकडे. चित्रा, निघतो ग? कुठं निघाला? कुठं म्हणजे काय? ऑफिसला. काय करणार आहे तिथे जाऊन? असंही तुमची कंपनी डबघाईला आलीये. तू जरा जास्तच बोलून राहिलीस असं नाही का वाटत तुला? आणि तुम्ही ना जे बोलायचं तेच नेमकं बोलत नाही. निदान सुजयच्या भवितव्याचा तरी विचार करा. तुला काय वाटतंय ग? मी हे सगळं मुद्दाम करतोय? हा? आणि आपल्या सुजयच्या भवितव्यासाठी बालीचं भविष्य का बिघडवू मी? अहो, पण तुम्हाला कळत कसं नाही? आपलं एकमेव हक्काचं घर आहे, ते सुद्धा जाईल. तो बिल्डर काय म्हणाला होता आठवतंय ना तुम्हाला? ही बिल्डिंग पाडून या जागी टॉवर उभा करणार आहे. आपल्याला चांगला 3 खोल्यांचा ब्लॉक देणार आहे. हो, मग असं असताना या घराचा ताबा जाऊन कसं चालेल? कसला विचार करताय आता? काही नाही, मी FD बनवली ती मोडावी म्हणतोय. त्यानं काय होणार आहे? नाही, काय नाही, जे काही पैसे असतील ते त्याला देतो. त्यावर तो थांबला तर ठीक आहे. आणि नाही थांबला तर? ते काय नाही, तुम्ही त्या बिल्डरशी बोला हवं तर, पण नंतर डायरेक्ट राधिकाकडे जा, भेटा तिला, तिच्याशी बोला, दागिने मागा तिच्याकडे. हे बघ, मी तुला कालही सांगितलं होतं,
माझ्या बहिणीकडे दागिने मागायचा तुला अधिकार नाही. मीही हा विषय पुन्हा काढणार नाही आणि तूही काढायचा नाहीस, समजलं? इथून पुढे जर दागिन्यांचा विषय काढला तर तुला आपल्या सुजयची शपथ आहे. अहो आणि ही जर शपथ मोडलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. हा का फोन करत नाहीये? मीच करते. हा बच्चा बोल. हॅलो गॅरी, काय झालं जाऊन आलास तू? हो जाऊन आलो मी. ओके, मग काय झालं म्हणजे काय म्हणाला फायनान्सर? काय नाही, मी त्याला शिरीषचं आणि माझं रिलेशन सांगितलं आणि भरून टाकले पैसे. ओ तू भरलेस पण पैसे? हा कमाल, बेस्ट बेस्ट बेस्ट. ओके ओके, चला आता राधिकाची मस्त वाट लावूया आपण. ए पण तू जे काही पैसे भरलेस त्याचं प्रूफ ठेवलेस ना व्यवस्थित? ऑफकोर्स रिसिट आहे ना माझ्याकडे, आणि ती रिसिटच पुरावा आहे की पैसे मीच भरले. त्याला ना राधिका नाकारू शकते ना शिरीष. आता मला बघायचंच आहे की हे पैसे मी भरले ते कळल्यानंतर त्या दोघांची काय रिॲक्शन असेल. नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब एवढ्या घाईने बोलवून घेतलं? आपल्याकडे तर अजून वेळ नाही साहेब, अग्रीमेंटवर लिहिल्याप्रमाणे. साहेब थोडा वेळ द्या ना. आता मुद्दाम होऊन तर कोणी हप्ते बुडवत नाही ना, कोणाकोणाची मजबुरी राहते साहेब. आता तुम्हाला माहिती आहे कंपनी नीट चालत नाहीये, 3 महिन्यांचा पगार थकलाय साहेब. साहेब प्लीज समजून घ्या ना. आता मी बायको मुलाला घेऊन रस्त्यावर कुठे फिरू? हे बघा, रस्त्यावर यायची गरज पण नाही. म्हणजे म्हणजे काय, तुमचं कर्ज फिटलंय. काय कर्ज फिटलं? कशाला मस्करी करून राहिले गरीबाचे साहेब? असं कसं कर्ज फिटेल माझं? मिस्टर भावसार, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला चांगले भाऊजी मिळालेत. भाऊजी कोण? अहो कोण काय, गुरुनाथ सुभेदार. मोठ्या पोस्टला आहेत ना ते, एकदम येऊन पैसे भरून गेले. अहो तुम्ही मला आधी सांगायचं नाही का? अहो पण मी तर कुणालाच नाही पाठवलं. अहो असं काय करताय, थोड्या वेळापूर्वीच येऊन ते चेक देऊन गेले. काय? तो गुरुनाथ येऊन 4 लाख भरून गेला? अहो म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? नाही नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, हे शक्यच नाही. थांबा, मी तुम्हाला चेक दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास बसेल. हा चेक 4 लाखाचा. आता तरी बसला विश्वास? गुरुनाथने पैसे भरले का? कशासाठी? माझ्या बहिणीला वाऱ्यावर सोडणाऱ्या या माणसाने माझ्यावर एवढी मेहरबानी का करावी? आणि त्याला हे सगळं कसं कळून राहिलं? एवढा पुळका का माझ्याबद्दल? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. गुरुनाथ सारखा स्वार्थी माणूस असं करणं शक्यच नाही. मदत म्हणून तर नाहीच नाही. त्याला प्रत्यक्ष जाऊनच भेटतो, हेच योग्य आहे.